निभूता नुनंसो माता, निभूता नुनंसो पिता, निभूता इदिसो पतिती। याचा अर्थबोध, धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथातील किसा गौतमीचे बुद्धाप्रती असलेले हे गौरव उद्गार, या गौरवाच्या उद्गाराने सिद्धार्थ गौतमाचे बालपण या प्रकरणामध्ये बुद्ध अँड हिज धम्मामध्ये असा उल्लेख आहे की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे या जगामध्ये क्वचितच कधी काळी व स्थळी बुद्ध जन्मास येतात, उत्पन्न होतात। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी बुद्ध धम्माकडे का वळलो या प्रकरणामध्ये आज ती सध्याला परिस्थिती आहे। दोन देशामध्ये किंवा तीन देशामध्ये जे युद्धाची आपल्याला स्थिती जाणवत आहे, तर बाबासाहेबांचं ते वाक्य खूप महत्वाचं आहे। बाबासाहेब असं म्हणतात की जर स्वतःला आणि या जगाला वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, या विज्ञाननिष्ठ धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे जग नष्ट होईल। म्हणून संपूर्ण जगाने हा बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे, अंगीकारला पाहिजे। एखाद्या देशामध्ये युद्ध चालू असताना त्याचे परिणाम या भारतालाही भोगावं लागतं। या ठिकाणी या उर्वेला बुद्ध विहारामध्ये मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण कधीही महत्वाचं आहे। धम्म हा अथांग महासागरासारखा आहे। बाबांनी जे गाथेची धम्मपदाची जी सुरुवात केली होती, सुखो बुद्धानम उत्पादो, सुखा सद्धम्म देसना, म्हणजेच सुखदायक सुखकर आहे बुद्धाचा जन्म। बुद्धाचा जन्मच जर सुखकर सुखदायक असेल तर सद्धम्म देसना श्रवण करणं हेही सुखदायक सुखकर आहे। आणि ही सद्धम्म देसना ग्रहण करून, आचरण करून, त्याचं पालन करून म्हणजे समग्रपणे, संघटितपणे एकत्रित येऊन तपणं, एक होणं। आज या ठिकाणी या उर्वेला बुद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन, ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला पाचारण केलं ते उत्तमजी सिरामे बाबा, त्यांचे चिरंजीव अमोल, ज्या आईने आज भिक्खुनीला भोजनदान दिलं, त्यांच्या प्रतीही मंगलाची कामना करतो। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांची नावं घेणं वेळेच्या अभावी, खास करून देवळीचे धनराज भाऊ घुबडे जे या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून उपस्थित झाले, आणि सर्व टीमना तर मी ओळखतोच। पपिता आईच्या घरी मी स्वतः गेलेलो आहो। सुनील शिंदे सर माझी श्रामनेर आहे, माझी श्रामनेर, आणि आता ते धम्म कार्य करतात। आणि जगदीश शिंदे सर, त्यांचा सुद्धा मला परिचय आहे। या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राजू कांबळे, ज्यांनी छान कमी वेळामध्ये व्यावहारिक
धम्म सांगितलेला आहे. 5 निषिद्ध व्यवसाय, बौद्धांनी कोणते व्यवसाय करावे आणि कोणते व्यवसाय करू नये, खूप छान पद्धतीने त्यांनी माहिती दिली. या ठिकाणी प्रज्ञाशील करुणा समाज विकास संस्था दत्तरामपूर, ज्या ठिकाणी गेल्या वर्षीला धम्म प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचे निर्धारित ठिकाण म्हणून या वर्षीला तोच कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. शोकांतिका ही आहे की या परिसरातील, या वैभवनगरतील एकही उपासक उपासिका या कार्यक्रमाकरिता नाही आणि सर्वच्या सर्व उपासक्या आणि उपासक हे दत्तरामपूरचे आहे किंवा परिसरातील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की मला संख्यात्मक बदल नको, मला गुणात्मक बदल हवाय, संख्यात्मक नको. आणि आज या ठिकाणी काय सांगावं म्हणून आज सरांनी उल्लेख केला, मिलिंद गजबीय सरांनी, मला वाटतं त्यांचे लेख वगैरे असतात सकाळमध्ये, असं थोडं मला असं नाव परिचय वाटते, मी लेख वगैरे त्यांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे. आज 31 मार्च बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यावेळी या भारताचं जे सरकार होतं ते व्ही.पी. सिंग सरकार होतं. जे व्ही.पी. सिंग सरकार आमच्या पुलगावला येऊन गेलेलं आहे. व्ही.पी. सिंग, हे व्ही.पी. सिंग ज्यांच्या हस्ते पुलगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यांचं योगदानही आहे की 14 एप्रिल हा एक दिवस म्हणून सुद्धा त्यांनी. तर बाबासाहेबांचं जे भारतरत्न म्हणून मी सांगणार आहोत, भारतरत्न बुद्धाच्या वेळी, म्हणजे ते जगदीश शिंदे सर आहे, सर्व सरांना, म्हणजे हा प्रचार आपण टाळाबाजीने करू की बुद्धाचा जन्म, वास्तविक पाहता बुद्धाचा जन्मच नसतो, जन्म सिद्धार्थ गौतमाचा झालेला आहे. बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं नाही, ते स्वकाष्टानं पराकाष्टानं ते प्राप्त करायचं असते. त्याची पराकाष्ठा लावावं लागते, जीवाची बाजी लावावं लागते. म्हणून सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीत झाला हे इथपर्यंत ठीक आहे, पण सिद्धार्थ गौतमाचा, आता तुम्ही बुद्धाचा म्हणता म्हणून त्यांचा जन्म नेपाळ देशामध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे. नेपाळ देशात अनेक लोकांना वाव मिळतो की नेपाळ देशामध्ये म्हणजे बुद्ध सुद्धा विदेशीच आहे. म्हणून ही गोष्ट कमीत कमी धम्म प्रचारकांनी, मी आता ती काळजी घेतो, आता बुद्ध पौर्णिमा 1 मेला आहे म्हणून, आणि बुद्धाच्या वेळी आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, इराक, मेसोपोटेमिया जे बॅक्टेरिया आहे किंवा इटली, ग्रीस पर्यंत, इकडे भूतान आहे, नेपाळ आहे, लाओस आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया आहे, हे जे छोटे छोटे तुम्हाला देश दिसतात, किंवा म्यानमार आहे किंवा एकेकाळचा बांगलादेश, भारताचाच एक भाग, तर हे सगळं जम्बूद्वीप होतं. हे नेपाळ नावाचं, नेपाळ हा शब्दच नव्हता ना, पाकिस्तान, अफगाणिस्तान हा शब्दच नव्हता, अलीकडे नावं ठेवण्यात आलेले आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलं तर अफगाणिस्तान, पाकिस्तान हा गांधार महाजनपद होता आणि स्वतः भगवान बुद्ध वक्कली भिक्खूंच्या भेटण्यासाठी गांधार देशात गेले, म्हणजे आजच्या अफगाणिस्तानमध्ये, म्हणजे मुस्लिम बहुल स्टेट आहे. मी तुम्हाला वारंवार हे का सांगावं की अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान हे जे मुस्लिम बहुल आपल्याला देश दिसतात, किंवा भूतान, नेपाळ हे देशच नव्हते, एकच नाव होतं या भारताचं, जे आपण वंदनेमध्ये म्हणत असतो, जम्बूद्वीप. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीच्या त्या शाल वृक्षाखाली झाला हे बरोबर आहे, पण ते जम्बूद्वीप मध्ये झाला, नेपाळ नावाचा देशच नव्हता, लक्षात घ्या. आणि म्हणून महान सम्राट अशोकाने तिथे धम्मस्तंभ कोरलेला आहे, त्या धम्मस्तंभावरही कोरलेले आहे, य साक्कमुनी बुद्ध जाते, लिहून आहे.
यम साक मुनी बुधे जातो. आता काही लोक म्हणतात शाक्य मुनी म्हणायचंच नाही, बुद्ध काय मुनी आहे का? मग अशोकाने त्या स्तंभावर पाली धम्मलिपीमध्ये यम साक मुनी बुधे जाते, याचा अर्थ काय? इथं शाक्य मुनी बुद्धाचा जन्म झालेला आहे. लक्षात घ्या, मुनी हा शब्द केवळ बुद्धासाठी आहे. मुनिराज सावकं म्हणतो आपण. नागमुनी, आदिमुनी, महामुनी, सुगत मुनी हे सगळे बुद्धांची नाव आहे. साकमुनी हे सगळी बुद्धांची नावे आहेत. मुनी सुद्धा आहे भगवान बुद्धांचं. मुनी म्हणजे ते मुनी नाही आहे ज्यांनी मनाचंही मौन धारण केलेले आहे, ते मुनी, त्याला भगवान बुद्धाने मुनी म्हटलेलं आहे. आज महावीरांची जयंती असताना महावीर आणि वर्धमान, वर्धमान आणि महावीर हे जे दोन शब्द आहे, तर वर्धमान आपण जर थेर गाथा जर वाचला, आता थेर गाथा म्हणजे काय, थेरी गाथा म्हणजे काय, तर तेही लक्षात घ्या, केवळ भिक्खूंच्या स्टोरी आहे त्याच्यामध्ये. भिक्खूंच्या स्टोरी ते बुद्धाकडे कसे आले. या थेर गाथामध्ये वर्धमान नावाचा भिक्खू आहे आणि महावीर हा शब्दही पाली धम्मलिपीतला शब्द आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलं तर परमवीर कोणाला म्हणावं? जो अनेक युद्ध जिंकतो त्याला परमवीर म्हटल्या जात नाही, जो स्वतःला जिंकतो त्याला परमवीर म्हणावं. म्हणून वीर, महावीर हे सर्व बुद्धाची विशेषणं आहे. जगामध्ये कोणाला जेवढे नावं नसतील तेवढी आदर्शवाचक, गुणवाचक खूप सारे हजाराच्या वर नावं असतील भगवान बुद्धाला, आणि ते त्याच्यामध्ये फीड बसतात. आणि मग काही जे नावं आहे, मिलिंद गजबे सरांनी एक त्याच्यामध्ये मी असं त्यांना म्हणजे असं रेस करण्यासाठी म्हणून नाही सांगणार, म्हणजे मी किती हुशार असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण मी ते त्यांच्या लक्षात आणून दिलं तर बरं होईल. तर हे जे वर्धमान आणि महावीर हा शब्द अलीकडला आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलं, म्हणजे मिलिंद गजबी सरांनी तसं मारून, मी मूर्तीपूजेच्या संदर्भात बोलत आहोत. मूर्तीपूजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये नव्हती, कारण मी आर्कोलॉजीचा अभ्यास करतो, त्याच्यामुळे मी ते म्हणजे त्याची चूक नाही म्हणत मी, की बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आपण जेव्हा घेतो बाबासाहेबांनी लिखित, तर त्याच्यामध्ये बुद्धाच्या वेळी 62 प्रकारचे संप्रदाय होते. किती प्रकारचे? नीट लक्ष द्या. वर्धमान, महावीर, जैन धर्म हे शब्दच नव्हते ना तेव्हा. हे आपण का बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथावर समजून घेत नाही? इतके वर्षापासून वाचतो. म्हणजे वर्धमान, महावीर, जैन धर्म हे शब्द अलीकडले आहे. बुद्धाने, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की बुद्धाच्या काळामध्ये 62 प्रकारचे संप्रदाय होते. किती प्रकारचे? 62 प्रकारचे संप्रदाय. बुद्धाने किंवा भिक्खू संघाने असं म्हटलेलं आहे का की जैन धर्म आहे किंवा तो वर्धमान महावीर आहे? भगवान बुद्धाने, म्हणजे तथागत भगवान बुद्धाने त्या 62 पंथापैकीचा एक पंथ म्हणजे बुद्धाने, आता ज्याला वर्धमान महावीर तुम्ही म्हणता किंवा जैन धर्म म्हणतात, बुद्धाने त्यांना नाव काय दिलंय? निगंठनाथ बुद्धाचा एक पंथ. समजलं? मग तुम्हाला माहित आहे ते प्रमुख नाव अजित केसकंबली आहे, पकूत कच्छायन आहे, मक्खली गोसाल आहे, संजय वेलट्टीपुत्ता आहे. आणि प्रमुख करून 3 पंथाला विशेष महत्व होतं बुद्धाच्या काळात. आजीवक पंथ हाही नागडाच राहायचा, आजीवक पंथ मक्खली गोशालचा. आणि एक दुसरा आता जो जैन धर्म म्हणून ओळखला जातो आधुनिक काळामध्ये, हा एक निगंठनाथ पुत्ताचा एक पंथच होता. काय होता? पंथच होता. म्हणून बुद्धाने सरळ तो निगंठनाथ पुत्ताचा एक पंथ, आणि आज जे वर्धमान महावीर म्हणतो त्यांना बुद्धाने निगंठनाथ पुत्त असंच म्हटलेलं आहे. समजलं तुम्हाला? जैन धर्म हे नाव अलीकडलं आहे. वास्तविक पाहता जीन हा शब्द पाली आहे. आपण मिलिंद प्रश्नाचं बारीक संशोधन केलं. बुद्धाला जीन मुनी म्हणतात, जीन सावकही म्हणतात. जीन म्हणजे जिंकणारा, जितेंद्रिय, बुद्धालाच म्हणतात. आणि मिलिंद प्रश्नामध्ये तर खूप सारे शब्द आहेत. बुद्धाच्या शासनाला आपण धम्मशासन म्हणतो, बुद्ध शासन म्हणतो, पण मिलिंद प्रश्नामध्ये
जिन शासन असा शब्द आलेला आहे. जिन शासन म्हणजे बुद्धाच्या शासनाला जिन शासन असे वारंवार शब्द तुम्हाला मिलिंद प्रश्नामध्ये दिसते. लक्षात घ्या. मग हा निगंठनाथ पुत्त म्हणजे काय तर पुत्र. निगंठ नावाचे एक उपोसत सुद्धा बुद्धायनिस धर्मामध्ये आलेला आहे. आहे ना, 3 प्रकारचे उपोसत सांगितले आहे. पहिला आहे ते बुद्धायनिस धर्मामध्येच आहे. कोणतं? एक गोपाल उपोसत, निग्रंथ उपोसत म्हणजे हेच आहे जैन आपण ज्याला निगंठनाथ पुत्ताचं, आणि एक आहे आर्य अठ्ठसीन उपोसत. तर हे निगंठनाथ निगंठनाथ हे जे नाव आहे, वास्तविक पाहता बुद्धालाच नाथही म्हणतात. इथे निगंठनाथ पुत्त शब्द आला म्हणून मी सांगतो. आपण वंदनेमध्ये म्हणत असतो लोकनाथेन पूजिता, लोकनाथेन पूजिता, बरोबर. आणि आपण जेव्हा वाराणसीला जातो तिथे तुम्हाला सारनाथ नाव दिसते. सारनाथ, त्याचं नाव सारनाथ असं का आहे? कारण बुद्धाने आपला पहिला धम्माचा सार, आपला पहिला धम्मसार, आपला पहिला धम्म उपदेश, धम्मचक्क प्रवर्तन, भिक्खू संघाची स्थापना, पहिलं प्रवचन सरळ भाषेमध्ये, जिथं आपल्या धम्माचा प्रथम सार कथन केला, सांगितला, म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. आणि वंदनेमध्ये तर आपण लोकनाथेन पूजिता, लोकनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ, सोमनाथ ही सगळी बुद्धांची नावं आहे. तेच नाव निगंठनाथांनाही आहे. अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. म्हणजे बुद्धाचं वाक्य आहे की स्वतःचा नाथ बना, अन्य कोणीही तुमचा नाथ स्वामी बनू शकत नाही. म्हणजे सरळ भाषेत अत्तदीप भव. आणि पुत्त जो हा शब्द आहे तर आपण पाहिलाय, मग सरांनी नाव घेतलंय धम्मसेनापती सारीपुत्ताचं. हे सारीपुत्त, नंतरच्या काळामध्ये मोगलीपुत्त, पाटलीपुत्त, हे सगळे शब्द बुद्धिझम मधलेच आहे. म्हणून आपण खास करून लक्षात घ्यायचं आहे की जगातील प्रथम धम्म जर कोणता असेल, बुद्धाने असं कुठेच म्हटलेलं आहे की मी बौद्ध धर्माचा संस्थापक आहे, बौद्ध धर्माचा निर्माता आहे, बौद्ध धर्म मी स्थापन केलेला आहे, बौद्ध धर्म माझा. बौद्ध धर्म हा शब्दच बाबासाहेबांनी वापरलेला नाही. आताच गाथेमध्ये मी म्हटलंय सुखा सद्धम्म देसना, जगाच्या हितासाठी, सुखासाठी मी सद्धम्म देसना दिली आहे. सद्धम्म देसना म्हणजे काय? सदधम्म देसना, सत्याची देसना दिलेली आहे. आणि ते सार्वजनिक देसना दिले आहे. तेच नाव, हेच सुखा सद्धम्म देसना, हेच नाव ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधम्म म्हणून जो सगळ्यासाठी खुला आहे. इथं जे धम्म प्रशिक्षण अभियान हे जे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान, या जगामध्ये सर्व शिक्षा अभियान हे कधी कधी आपण ऐकत असतो. आता सर्व शिक्षा अभियान हा शब्द सध्या तुम्हाला दिसतो. सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा, शिक्षा हा शब्द पाली आहे, हा संस्कृत आहे. आपण वंदनेमध्ये म्हणतो सिक्खा पदम समाधी. सिक्खा म्हणजे काय तर शिक्षा, पद म्हणजे काय तर ते वचन, शिक्षा म्हणजे काय तर सिक्खा, सिक्खा म्हणजे शिक्षा, शिक्षा पद म्हणजे सिक्खा पदम. हिंदीमध्ये शिक्षा पद म्हणतात. शिक्षा म्हणजे काय तर शिक्षण, एज्युकेशन. कोणती शिक्षण? हेच ते 5 सी. लक्षात घ्या, पंचशील. जीवन जगण्याचा मापदंड, मोजमाप. म्हणजे माणूस कोणाला म्हणावं तर ज्याच्याकडे पंचशील आहे, सरळ आहे. एखाद्या माणसाला उभं करायचं, त्याला म्हणायचं सांग बुद्धाचे तुझ्याकडे 5 शील आहे का? तो म्हणे हो, मग तू मनुष्य आहे. केवळ हाडापासाचा पुतळा म्हणजे मनुष्य नाही आहे. जीवन म्हणजे माणूस असण्याचं प्रमाण म्हणजेच पंचशील आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे एकतर आपण जगामधला आज जे वर्धमान महावीराच्या संदर्भात मला काही उपासकांनी एक कॉमेंट केलेलं आहे, म्हणून मी ते थोडंसं सांगतो, कारण हा खूप मोठा विषय आहे. आणि वर्धमान महावीर आणि जैन धर्म हे अलीकडले नाव आहे. तो एक पंथच होता. बुद्धाच्या काळातले जेवढे काही 62 पंथ होते, मग ते गेले कुठं? त्याचे अनुयायी, त्याचे अनुयायी गेले कुठं बुद्धाच्या काळामध्ये? तर ते सर्वच्या सर्व बुद्धाचे भिक्खू झाले. आपल्याला माहित आहे सारीपुत्त आणि महामोगलानी हे संजय वेलट्टीपुत्ताचे शिष्य होते. ते सगळे बुद्धाला येऊन भिक्खू झाले. सगळ्यांना माहित आहे बुद्धानिस धर्मामध्ये सर्वच पंथाचे ते बुद्धाला येऊन मिळाले. फक्त निगंठनाथ पुत्त म्हणजे आज वर्धमान महावीर म्हणतात, त्यांचे शिष्य आस्था गायतपर्यंत निगंठनाथ पुत्ताचा तो पंथच होता, पंथच होता, पंथच होता. अलीकडे नाव लोकांनी दिलं जैन धर्म. लक्षात घ्या. मग जगातला सर्वात प्रथम धम्म कोणता?
वास्तविक पाहता ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म, मी नेहमी सांगतो ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख, यहुदी, पारसी, आताच्या काळामध्ये हे सगळे धर्म आहेत, पण बुद्धाचा धम्म आहे. लक्षात घ्या, धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. हे बाबासाहेबांचं कथन केलेलंच आहे ना. म्हणून जेवढे काही जगामध्ये आहे ते सर्व धर्म आहे, धर्म आहे. आणि जे कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे, काय म्हटलं आहे, धर्म ही अपूची गोळी आहे. हो, धर्म अपूची गोळी आहे, बुद्धाचा धम्म अपूची गोळी नाही होऊ शकत. कार्ल मार्क्सला उत्तर फक्त बाबासाहेबच आहे. धर्म आणि धम्म वेगळा असतो. धम्माचं काम आहे या जगामध्ये, म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये या जगाची पुनर्रचना करणं, हे धम्माचं मेन उद्देश आहे. तर हे सर्व शिक्षा अभियान काय आहे? ही सर्व शिक्षा अभियान फक्त बुद्धानेच राबवलेली आहे. लक्षात घ्या, पुरुषांच्या बरोबर स्त्रिया सुद्धा धम्माचा प्रचार प्रसार करू शकतात. त्यांनाही भिक्खुनी बनून वैशालीला पहिलं महिलांचं विद्यापीठ निर्माण बुद्धाच्या काळामध्ये, त्याला नावच आहे महावन वैशालीतील ती कुटागार शाला असं नाव आहे. कुटागार शाला, आज जे शाळा शब्द आपण वापरतो ना, हा बुद्धाची देण आहे. म्हणून जगातील पहिलं भिक्खुनींचं पहिलं विद्यापीठ आहे वैशाली. तुम्ही कधीही तिथं गेले तर, म्हणजे पुरुषांच्या बरोबर स्त्रियांनाही बौद्ध धम्मामध्ये स्थान दिलं. सर्व लोकांना गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता भगवान बुद्धांनी सर्वांनाच हे शिक्षा, हे शिक्षण, हे भगवान बुद्धांची विद्या, हे सगळ्यांना त्यांनी सार्वजनिक लोकांना दिली. सार्वजनिक, जेव्हा त्यांनी सारनाथला आपला धम्म उपदेश केला, ते काही बुद्धांनी असं नाव घेतलंय की याच वर्गाने यायचं आहे, याच लोकांनी यायचं आहे, स्त्रियांनी नाही यायचं किंवा पुरुषांना नाही, सार्वजनिक ते. म्हणून हे सर्व शिक्षा अभियान, हे सर्व शिक्षा अभियान बुद्धाने राबवलं. बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाने राबवलं, ज्योतिबा सावित्रीबाईने राबवलं आणि बाबासाहेबांनी राबवलेलं आहे. समजलं? तर हे धम्म प्रशिक्षण जे आपण अभियान, ज्या शिंदे सरांच्या माध्यमातून, आपण त्या शब्दाला विरोध करणार नाही, विरोध करणार नाही. अनेक लोक काही संघटना काढतील, हे काढतील, ते काढतील, त्याला विरोध करतील, करतही असतील, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता मी याला शब्दाला विरोध कसा करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान या नावामध्ये काहीच चूक नाही आहे, कारण भिक्खू संघ जे करत आहे ते अभियानच आहे ना, धम्माचा प्रचार. आणि बाबासाहेबांचं वाक्य आहे, बाबासाहेबांचं वाक्य खूप मस्त आहे, कार्ल मार्क्स मधलं, मला खूप आवडतं, की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. बरोबर? त्याच कार्ल मार्क्स मध्ये एक शब्द आहे बाबासाहेबांचा, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे. पहा, सतत कानात ओतत राहा म्हणजे काय? धम्माची विचारसरणी, सॉरी तत्वज्ञान, धम्माचे तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे, बाबासाहेबांचं वाक्य आहे. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवली पाहिजे. बघ, हा शब्द किती मस्त आहे, धम्माची विचारसरणी कर्णपटलांवर. मी थोडा तुमच्या यवतमाळचा एक भौगोलिक इतिहास सांगणार पहिल्यांदा. भौगोलिक इतिहास, धम्माची विचारसरणी कर्णपटलांवर आदळत ठेवा म्हणते. कर्णपटल म्हणजे काय? जशी एखाद्यानं हाडकन मारली कानपटावर, तसं नाही मारायचं आहे, पण आदळत ठेवा ते वाक्य लोकांच्या कानावर वारंवार ते आदळत ठेवा, कारण लोक हे जागृत झाले पाहिजे. आणि खरी मानव सेवा कोणती आहे? बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं. मिलिंद प्रश्नामध्ये मगाशी सरांनी घेतलेलं आहे की ते बुद्ध धम्माला ग्लानी आणि हानी कसे, ते मिलिंद प्रश्नाचे ते वगैरे घेतले सगळं. तर बुद्ध धम्म, तेच महाकवी वामनदादांनी कर्डकांनी म्हटलेलं आहे, खरी लोकसेवा, खरी धम्मसेवा. खरी लोकसेवा कोणती? हीच धम्मसेवा आहे. आणि हे केवळ भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिकांचं, म्हणजे भिक्खू भिक्खुनींचंच काम नाही, तर ते उपासक उपासिकांचं. कारण वामनदादांनी सांगितलं, ही धम्मरथाची 4 चाकं आहेत. महाकवी वामनदादा कर्डकांच्या त्या ओळी किती मस्त आहेत. तुतटात तारा तोडू किती मी, एकटाच येते जोडू किती मी, गेली 4 चाके चारी दिशेला, मोडलेला गाढा ओढू किती मी. बिना चाकाचा धम्मरथ आज आपल्याला दिसतो आणि ते ओढणं किती कठीण काम आहे. म्हणून सध्याला आज वर्धमान महावीराची जयंती आहे,
तर वर्धमान महावीरांचं जर आपण बघितलं तर बौद्ध साहित्यामध्ये सांगितलंय पाहिजे की वर्धमान महावीराचा जो जन्म आहे, आता ते बुद्धाने निघंटनात बुद्ध म्हटलाय, त्यांचा जन्म वैशालीला झालेला आहे. कुठे? वैशालीला. भगवंताचा शेवटचा उपदेश त्यांनी भिक्षापात्र दान केलं आणि शेवटचा वर्षावास कुठे झाला? वैशालीलाच झालेला आहे. भगवान बुद्धांचा शिष्य सच्चक असेल, सिंह सेनापती असेल, उग्गह गृहपती असेल किंवा आम्रपाली असेल किंवा महानी लिच्छवी असेल, हे सगळे उपासक भगवान बुद्धांचे आहेत. कुठले? वैशालीचे. आणि वैशाली हे त्या काळातील जगातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र होतं, जे 7 अपरिहार्य धर्माचं पालन करत होते. बरोबर आहे? आणि त्या 7 अपरिहार्य धर्म जे बुद्धांनी धर्मामध्ये सांगितलेले आहे, वस्त्रकार सुत्ता म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? आता ते दिसत आहे तुम्हाला, आशिक खरात दिसत आहे मोबाईल मध्ये, रोज पाहत आहे तुम्ही. हे 7 अपरिहार्य धर्मामध्ये बुद्धाने किती मस्त लिहिले आहे. जोपर्यंत वज्जीचे लोक स्त्रियांचा आदर करतील, सन्मान करतील, म्हणजे स्त्रियांवर महिलांवर जबरदस्ती करणार नाही, बलात्कार करणार नाही, तोपर्यंत वज्जीचा कधीही पराभव होणार नाही. मी याच्यावरच एक फोकस सांगत होतो. आई तिकडे व्हा, आई येऊ नका ना, बसा ना तिथे थोडा. मी कॅमेरा पाडाल म्हणून मी सांगत होतो, तिथूनच बंधन करा. तर इथपर्यंत बघा, आता विसरलो मी. वज्जीच आहे की नाही? आई तिथे ठेवा, नाही मला नको. तर हे वज्जीचे लोक आहे की नाही, आज हे बुद्धाचं जे कथन आहे, तिसरं शील कोणतं? कामेसु मिथ्याचारा. कामसु, बाबासाहेबाला ज्ञान पिपासू म्हणतात लोक. काय म्हणतात? ज्ञान पिपासू. मी थांबू का? आता तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर काही फरक पडत नाही. एक शब्द तुम्ही नेहमी 14 एप्रिलला ऐकता. मी 14 एप्रिल थोडं बोलू, मी काय बोलणार नाही. तर हे कामेसु, कामसू म्हणजे काय? काम वासनेनं बरबटलेलं मन, सदैव तोच विचार करायचा, त्या स्त्री सोबत तिच्या रूपांचं वर्णन. हे मिथ्याचारा. मिथ्या म्हणजे काय? गलत व्यवहार, ज्याला विनयभंग म्हणतो, बलात्कार, अत्याचाराच्या भाषेमध्ये. मग ते पुढे मिथ्या आचरण, मिथ्याचारा, वेरमणी. आज ज्या शीलाची किती गरज आहे, बुद्धाला किती महत्वाची वाटलेली आहे. आज तो आसाराम बापू किंवा राम रहीम हे उदाहरण आपण पाहतो, किंवा आता तो कोण म्हणते त्याला अशोक नाव मी घेणार नाही, कारण ते नाव खूप मस्त आहे. महामंगल सुत्तामधला अशोकम विरजन हेम पाणी शब्द आहे. त्याला आशिक खरात म्हटलं तरी चालते, है की नाही? म्हणजे आज ते लोक त्या जेलामध्ये त्याला आठवत असेल, आसाराम बापू राम रहीम अवतार मानत होते कुणाचा तरी. आता त्यांना बुद्धाचं हे तिसरं शील किती महत्वाचं वाटत आहे आणि किती गरज आहे या तिसऱ्या शीलाची. कामे सुमिच्छाचारा वेरमणी. हे 5च्या 5 शील बुद्धाचे आचरण करणारे लोक जर या भारतात झाले असते तर आज तुम्हाला हे टीव्हीवर चित्र पाहायला मिळालं नसतं. इतकं महत्वाचं आहे 5 शील मावल्या, इतकं महत्वाचं आहे. साधना आहे, साधना आहे. आता ते अनिल कांबळे सरांनी सांगितलंय ते मद्यपान. मी वारंवार सांगतो की मद्यपान निषिद्ध व्यवसाय आहे भगवान बुद्धाने. दारूचा व्यवसाय करणं, धम्मिक सुत्तामध्ये तर हेही सांगितलं आहे भगवंताने. काही लोक म्हणतात मी पेत नाही, असं एक काही अनेक लोक म्हणतात मी पेत नाही, पण दुसऱ्याला पाजावी लागते घरी पाहुणे आले तर, कोंबडं बकरं. लक्षात घ्या, धम्मिक सुत्तामध्ये तर भगवंताने इथपर्यंत सांगितलं आहे स्वतः दारू पिऊ नये. बघा लक्षात घ्या, दुसऱ्याला दारू पाजू नये. अनेक लोक म्हणतात ना मला आम्ही नाही पेत, पण दुसऱ्यांना पाहुणे आले घरी, कोंबडं असेल तर पाजा लागते. पण बुद्ध बघा काय म्हणतात, स्वतःही दारू पिऊ नये, दुसऱ्यांना दारू पाजू नये आणि दारूचं कधीही समर्थन करू नये. लक्षात घ्या, आलं का लक्षात तुम्हाला? दारूचं समर्थन. पण तुम्ही ऍडव्हर्टाईज पाहत असाल, जाहिराती पाहत असाल, दारूचं किती मोठ्या पद्धतीनं समर्थन केलं जातं. कोरोनामध्ये तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दारू सुरू केली होती, कोरोना बंद झाला होता. आमच्या देवळीला काही भिक्खू आले होते
अलीगड आग्र्याचे, आणि मग ते त्यांना मी सगळ्या गावाचे पत्ते दिले, आम्हाला ते रथ फिरवायचा आहे, रथ फिरवायचा आहे. मग मी या गावाचा पत्ता दिला होता आर्णीचा. मग ते इथे आणि इथेच थांबले. मला वाटते इथल्या लोकांनी चांगलं त्याचं व्यवस्था केली कोरोना महामारीमध्ये. नालंदा वगैरे मी त्यांचा पत्ता, माझ्याकडे नव्हती ओळख. ते भिक्खू आता त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, धर्मरक्षित बनते जे आग्र्याचे, त्या उपासक उपासिकांनी सेवा केली. मला असं वाटतं इथले लोक उपासक उपासिका म्हणजे आज मी विहाराच्या अवस्थेवरूनच ओळखतो की ज्या विहारामध्ये बुद्धवंदना होत असेल. म्हणजे लक्षात घ्या, मिलिंद प्रश्नामध्ये जे 3 गोष्टी सांगितल्या आहेत धम्माची हानी का होते, तर तिसरं एक कारण आहे. जे सामान्य जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी धम्म ऐकावा. सामान्य लोकांचं म्हणजे सामान्य लोकांना धम्म आहे असं अजिबात म्हणायचं नाही बुद्धाला मिलिंद प्रश्नामध्ये. आता ज्यांना नाही समजत त्यांनी काय करायचं, ज्यांना धम्म नाही समजत त्यांनी काय करायचं, तर मिलिंद प्रश्नामध्ये ते सांगितलेलं आहे. त्यांनी बुद्ध विहारात यावं, पूजन करावं. पूजेमुळे धम्म टिकून राहतो. आता हिंदू धर्माचा डोलारा कशामुळे टिकून आहे, ब्राह्मणी धर्माचा पूजेमुळेच ना, सण उत्सवामुळेच ना. आपली पूजा गुणांची पूजा असते, कर्मकांडी पूजा नसते. मग विहारात येणारे लोक जर विहार जर आपण बांधून ठेवली आणि विहारात, लक्षात घ्या बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या अगोदर बुद्ध धम्म हा ग्रंथ लिहित आहे बाबासाहेब. मग बाबासाहेबांनी पहिलं जे पुस्तक श्रीलंकेमधून आणलं ते कोणतं आणलं, धम्मदीक्षा तर द्यायचीच आहे, दीक्षा द्यायचीच आहे. त्याच्या आधीच पुस्तक बाबासाहेबांनी लंकेतून आणलं, बौद्ध पूजापाठ. कारण लोकांना हे गंभीर गंभीर प्रवचन आहे काय की काही समजणार नाही, काही लोकांना पाहिजे ना, आवश्यकता वाटली. आणि 51 मध्ये तुम्हाला माहितच आहे बाबासाहेबांनी बौद्ध पूजापाठ पुस्तक आणलेलं आहे. त्याचं हेच कारण आहे की लोक कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून केवळ विहारच नाही तर ते विहारात येतील. विहारात येणं, पूजन करणं त्याने आपलं श्रद्धाबल वाढत असतं, नष्ट होत नाही. पण ते अंधश्रद्धेनं नाही करायचं. बुद्ध काही देव नाही, त्यांना काही मन्नत मागायची नसते, लक्षात घ्या तुम्ही. बुद्ध विहार हे जे बुद्ध विहार आहे, या बुद्ध विहारात जर लोक यायला लागली, विहाराची साफसफाई राहील, विहारामध्ये ते वातावरण राहील. आता या विहारामध्ये जर पाहिलं, आम्ही अनेक विहारामध्ये तो काही काही गाव ग्रामीण भागातले छोटे छोटे बुद्ध विहार राहतो, पण खूप मस्त असं प्रफुल्लित वाटतं. आणि म्हणून आपण विहार भव्य दिव्य बांधतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या घराची काळजी करतो, तर त्या पद्धतीने आपण विहाराची काळजी घेतली पाहिजे, लक्षात घ्या. आता म्हणजे इथं आल्याच्या नंतर असं मी विहारात आल्याबरोबरच ओळखतो की या विहाराची बघा साफसफाई सुद्धा इथल्या उपासिकांनी करून ठेवलेली नाही, शोकांतिका. आम्ही अनेक विहारामध्ये जातो, दरवाजासमोर रांगोळी असतात, म्हणजे माझा सन्मान करा असं नाही म्हणत, म्हणजे श्रद्धा माहीत पडते. हा ओटा फुलांनी सजलेला नाही, म्हणजे अनेक व्यवस्था आहे. मग आता तुम्ही आमची व्यवस्थाच करणार नाही, मी मान सन्मानाचं मुळीच सांगत नाही, परंतु मात्र ते सगळं दिसत आहे, ते दिसत आहे. म्हणजे या परिसरातील या कॉलनीतली एकही उपासक उपासिका नाही, कारण त्यांना गरमीचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो. म्हणजे मी आलो तेव्हापासून बघा माझ्या डोक्यावर पंखा दिसते का, मग काय बुद्धाच्या वेळी पंखे होते का, असंही तुम्ही म्हणाल, आहे का नाही. तर ती महत्वाची समस्या नाही आहे पंखा. आम्ही आलो तेव्हापासून ज्यांनी प्रबोधन केलं वक्त्यांनी, तेही गरमीमध्ये बसलेले आहे का नाही. आम्ही गरमीमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही तर बसलेला आहात, त्याच्यामुळे आम्हाला ते सांगूशाय वाटतं. लक्षात घ्या, ही महत्वाची गोष्ट नाही आहे. तरी पण आपण कव्वालीचा प्रोग्राम असेल तर आपण किती सारी व्यवस्था करतो, आहे का नाही. जवळजवळ बिसलेरीचं पाणी देतो, त्याच्या मागेच राहतो आणि रात्रभर जागरण करतात लोक. लक्षात घ्या, मी जयंतीला तो विषय टाकणार आहोत. कव्वाली म्हणजे धम्म प्रचार नाही आहे. आणि आजकाल धम्म परिषद, मी त्याला सरळ नाव दिलाय, धंदा परिषद झालेल्या आहे. धंदा परिषद झालेल्या आहे, त्या धम्म परिषदा राहिलेल्या नाही, लक्षात घ्या. कुठल्या तरी राजकीय हेतून सरांनी मांडलेलंच आहे, मला वाटते अनिल कांबळे सर, कुठल्या तरी राजकीय हेतून काहीतरी करू नये, म्हणजे मला वाटते जगदीश सरांनी मांडलं. म्हणजे कुठल्या तरी राजकीय हेतून जर तुम्ही कुठलं धम्म कार्य करत असाल तर ते यशस्वी नाही होत. ते पारदर्शी असावं, मनापासून असावं, अंतकरणातून असावं. म्हणून धम्म परिषद ह्या केवळ धंदा परिषद झालेल्या आहे. धम्म परिषद नाव आहे, धम्म परिषद. मगाशी जे सरांनी अनिल कांबळे सरांनी म्हटलंय की नाव आहे धम्म परिषद. मी अशा काही धम्म परिषदा पाहिल्या की धम्म परिषदच्या स्टेजवर आमचा गायक दारू पिल्याशिवाय तो गाणंच म्हणत नाही. बोर्ड लागलेला आहे धम्म परिषद आणि तिथे धम्माचा प्रचार होत नाही.
अशा काही धम्म परिषदा मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या आहे. नेहमीचा अनुभव सांगतो, धम्म परिषदेच्या स्टेज मागच दारू विकणारे लोक राहतात. दारू विकणारे, आता मी चांदूर रेल्वे पाशी पिंपरी कलगा गावाला गेलो, म्हणजे त्याच्या मागेच. आणि विकणारे लोक दुसरे नाहीत बरं, बौद्ध लोकच. बौद्ध लोक अर्धे अधिक विहार मी महाराष्ट्रातले असे पाहिले, मराठवाड्यातले, की बुद्ध विहाराच्या एकदम माग दारू विकतील, नाहीतर बुद्ध विहाराच्या मैदानात. एका ठिकाणी तर बुद्ध विहाराच्या झेंड्यावर दारूच्या डबक्या, दरवाजावर डबक्या. लक्षात घ्या, ही परिस्थिती आहे. बुद्ध विहाराच्या माग दारू राहतेच आणि बुद्ध विहाराच्या बाजूला दारूवाल्याचं घर राहतेच. लक्षात घ्या. म्हणजे आज आपले जे लोक इतके सुखासीन झालेले आहेत, ते पपिता आई कितीतरी लांब होऊन आलेले आहेत. काय गरज आहे त्या आईला? म्हणजे बघा, ती आई इथपर्यंत येऊ शकते, आम्ही इथपर्यंत येऊ शकतो, ते लोक नागपूरहून येऊ शकतात आणि आमचे बाजूचे लोक इथपर्यंत येऊ शकत नाही. सांगा, श्रद्धा. म्हणून भगवंताने आल्मग सूक्तामध्ये सांगितलंय, बुद्धाणीस धम्मामध्ये, श्रद्धा सर्वोच्च धन आहे. श्रद्धा याचा अर्थ असा नाही होत की आंधळी श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? भरोसा. बुद्ध धर्म संघावर तुमचा भरोसा. लक्षात घ्या. इथून इथपर्यंत लोक येत नाही, तर कारण आम्हाला उन्हाचा त्रास होतो, आम्हाला गरमीचा त्रास होतो, आहे का नाही? आणि म्हणून जे 14 एप्रिलला गोळा होतात ना, ते लोक भक्त आहेत. कोणते लोक आहे? भक्त. मी त्यांना भक्तच म्हणतो, भक्त लोक. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं एका ठिकाणी, मला भक्त नको, अनुयायी पाहिजे. आता अनुयायी या शब्दाचा अर्थच आहे अनुकरण करणारे. मग कशाचं? जे बुद्धानं सांगितलंय, जे बाबासाहेबांनी सांगितलंय त्याचं पालन करणारे. मग आता तुम्हाला समजून जायचं, जे 14 एप्रिलला येतील, हारतुरं टाकतील, हे सगळे भक्त लोक आहे, त्यांना भक्तच म्हणलं पाहिजे, भक्त. आणि जे आता हे धम्म प्रशिक्षणाचं काम करत आहे, धम्माचा प्रचार करत आहे, हे खरे अनुयायी. आणि उलट काय होतं माहित आहे का? आमच्या 14 एप्रिलवर सुद्धा कुणाचा तरी कब्जा झालेला आहे राजकारणी लोकांचा. लक्षात घ्या. एक तर बाई असती म्हणत होत्या, त्या गावाचं नाव घेणार नाही, भांडण लागतील बाबा आम्हाला, म्हणे 30,000 रुपये. म्हणजे बुद्ध विहाराच्या बाजूलाच दारू विक्रीचा धंदा आहे त्याचा मोठा, ज्या आता नाव सांगणार नाही. तर बुद्ध विहाराच्या बाजूलाच दारू विक्रीचा मोठा धंदा आहे. तो आमच्या जयंतीला 25,000 दरवर्षी देतो 14 एप्रिलला. मग आम्ही कशाला विरोध करावा? तो बुद्ध विहारापाशी विको का कुठेही विको, आम्हाला 25,000 भेटते ना. आणि त्या वर्गणीच्या बाबासाहेबांच्या नावानं वर्गणी काढायची. वर्गणी कोणाच्या नावानं काढायची? ते लोक बसतात ना आमचे सुफी, आता इथं सुफी लोक आहेत, अल्लाह के नाम दे दे बाबा, आता यायला चालू केलं, बाबासाहेबांच्या नावानं द्या. आणि एवढे जबरदस्तीने देतात. आता आमच्या उपासक उपासिका माहित आहे का, आता हे धम्म प्रशिक्षण अभियानासाठी फिरून राहिले लोक, यांना देणार नाही, ते कवाल्यावाल्यांना पेट्रोल पाणी देतील, बिस्लऱ्या देतील, छान उत्कृष्ट जेवण देतील, त्यांचा पाठ सोडत नाही. लक्षात घ्या. आणि उपासक उपासिकाने हे ठरवलं पाहिजे आम्ही दान कुठे दिलं पाहिजे. जिथं श्रामणेर शिबिर आहे, जिथं शिबिराचे कार्यक्रम आहे, जिथं धम्म गहन पद्धतीने शिकवल्या जाते, तिथं आपण दान केलं पाहिजे. पण जयंतीचा प्रकार कसा झालेला आहे? जबरदस्तीने वर्गणी काढणं, जबरदस्तीनं. आणि त्या वर्गणीच्या पैशामध्ये, बाबासाहेबांच्या त्या वर्गणीच्या जयंतीच्या नावानं काढलेल्या पैशामध्ये आपण दारू पितो. लक्षात घ्या. आणि म्हणून होळी आणि ते काय म्हणते बाबा, होळीनं पोळा, हे 2 दिवस सगळ्यात जास्त दारू पिणारे आमचे SC ST OBC लोक आहेत. ब्राह्मण दिसणार नाही तुम्हाला, मारवाड्याचं पोरग दिसणार नाही. लक्षात घ्या. आणि सगळ्यात जास्त दारूची विक्री 14 एप्रिलला होते. सांगा, जे भगवान बुद्धांनी फाउंडेशन सांगितलं आहे, 5वं सीप, जशा 5 मडके आहे आणि खालचं मडकं जर काढलं तर लक्षात घ्या, बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये किती मस्त सांगितलेलं आहे, तुमच्या समोर जर वाघ येत असेल तर त्या वाघाला घाबरू नका, आहे की नाही? कारण ते शूरतेचं, म्हणजे लोक तुम्हाला शूर म्हणते. म्हणजे मी थोडं सांगतो, कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवत असेल तर त्या तलवारीला पाहून घाबरू नका. अग्नीमध्ये कोण उडी टाकायला सांगत असेल तर अग्नीलाही घाबरू नका. उंच पर्वतावर उडी टाकायला घाबरू नका. पण कोणाला भ्या म्हणते? वाघाला भिवू नका, तलवारीला भिवू नका, अग्नीला भिवू नका, उंच पहाडावर उडी टाकायला भिवू नका. लोक तुम्हाला शूर म्हणतील, वीर म्हणतील, पण कोणाला भ्या म्हणते बुद्ध? दारूला भ्या. बुद्धाणीच धम्मामध्ये पुढे असलेलं आहे की कारण ती दारिद्र्य, अनाचार आणि दुःखाची जननी आहे. अनेक लोक गरीब कशामुळे आहे?
दारिद्र्य, दुःख आणि अनाचार ह्या 3 गोष्टी जन्म घेते. कायच्यामुळे? दारूच्या व्यसनामुळे. लक्षात घ्या. कोणत्या 3 गोष्टी? ह्या. आता हे अनाचार नाही का? हे दिसत आहे ना तुम्हाला आशिक खराब आहे का नाही? तर दुसरी गोष्ट अनाचारा म्हणजे काय? दारूच्या नशेमध्ये माणूस कोणालाच ओळखत नाही. स्वतःच्या ते आता तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. अनाचार म्हणजे काहीच नाही, व्याभिचार. दुसरी गोष्ट दारिद्र्य येतं जीवनात, घरामध्ये सुख शांती राहत नाही आणि गरिबी येते. अनेक लोक दारूच्या व्यसनामुळे गरीब आहेत. पराभव सुत्तामध्ये आणि बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी अधोगतीची कारणं सांगितली आहेत. हेच पराभव सुत्त अधोगतीची कारणं काय सांगितलं? इत्थी दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनासेती तंग पराभवतो मुखम. म्हणजे इत्थी म्हणजे काय? इत्थी म्हणजे स्त्री. जो स्त्रीमध्ये धूर्त आहे, धूर्त म्हणजे त्याच्यामध्ये रममान आहे, आपली पत्नी असून परनारी गमन वेश्यागमन करतो. सुरादुत्त म्हणजे दारूमध्ये तो मशगूल आहे. आणि अख्ख म्हणजे काय? जुगार. लक्षात घ्या. म्हणजे बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद हे अधोगतीचं कारण आहे. कोण सांगत आहे असं? बुद्ध सांगत आहे. लक्षात घ्या. आणि हे सरांनी जे सांगितलं निषिद्ध व्यापार 5 पैकी, त्याच्यामध्ये पहिलंच सांगितलं बरं. पहिलंच देह व्यापार सांगितला, पशु व्यापार सांगितला, विष व्यापार, शस्त्र व्यापार, मांस आणि पशु व्यापार ते एकत्रच होऊन जातं. पण पहिलं कोणतं सांगितलं बुद्धाने? वरचं मध्य व्यापार. आणि सांगा सगळ्यात जास्त मध्य दारू विक्रीचा धंदा करणारे लोक कोण आहे? ते तर आहेच, ते तर मोठेवाले विकतात. पण आपले लोक बुद्ध विहाराच्या बाजूला आणि सगळ्यात जास्त दारू आपले लोक पितात. आता युनो असेल, जगामध्ये सगळे लोक बाबासाहेबांची जयंती करतात. काय अशीच करतील ते जयंती? आपण डीजे काढू, पीजे मग निजे, काय डीजे पीजे रातभर मग निजे, ही परिस्थिती चालू झाली. आता जे गोळा होतील ना, आता हे इथले नाही का वैभवनगरचे, हे सगळे लोक आता हे भक्त लोक आहे. ह्या भक्त लोकांचं काम आहे 14 एप्रिलला एकत्र येणं, एक मेणबत्ती, एक हार टाकणं. मी तर 14 एप्रिलला हारही टाकत नाही, मेणबत्ती लावत नाही, मला नाही आवडत. मला तर हसत राहतो मी मनातल्या मनात. मला ते हार टाकणं आवडत नाही, मेणबत्ती लावणं आवडत नाही. काय आवडत नाही? काय त्या हारामध्ये, मेणबत्तीमध्ये बुद्ध बाबासाहेबांचं आहे का? कारण मी स्वतःला याच्यासाठी म्हणतो की मी बाबासाहेबांचं काम करतो या शिबिरामध्ये, त्यांचा सांगितलेला प्रचार प्रसार करतो. लक्षात घ्या. तर बाबासाहेबांची पहिली भीम जयंती कुठे झाली? पुण्याला झाली. कुठे झाली? आणि शिवाजीची पहिली शिवजयंती पुण्यातच झाली. जनार्दन सदाशिव रणपिसे त्यांनी एक बाबासाहेबांचा फोटो जिवंतपणे, बाबासाहेब तळेगाव दाभाड्याला पुण्या मुंबई नेहमी चालायचे यायचे. जनार्दन सदाशिव रणपिसे असं म्हणतात, बाबासाहेब आता तेव्हा जयंती नाही ना, वाढदिवस साजरा करायचा आहे, तर बाबासाहेब म्हणतात माझा वाढदिवस नको, मी सांगितलेलं कार्य तुम्ही पुढे न्या. माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेलं कार्य पुढे न्या, मी समजेल माझी जयंती. मग त्याने केली. समजा बाबासाहेबांचा वाढदिवस केला जिवंतपणे. पहिली शिव जयंती भीम जयंती पुण्यापासूनच सुरू झाली. ठीक आहे ना? मग कशी भीम जयंती केली? त्यानं एक हत्ती बोलावला, त्या हत्तीवर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवली. बरोबर? त्या हत्तीला मस्त झुलानं सजलेला होता, तो माहूत होता आणि मस्त पुण्यामध्ये ते मिरवणूक काढली. कोणाची? बाबासाहेबांच्या त्या फोटोची. आणि त्या हत्तीवरून साखर वाटण्यात आली होती. अशा पद्धतीनं आदर्श जयंती जनार्दन सदाशिव आणि माधवराव बागल हा पहिला मराठा माणूस ज्यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये बाबासाहेबांचा पहिला पुतळा, जिवंतपणीच जयंती बाबासाहेबांची. लक्षात घ्या. मग ते तशीच होती का? अजिबात नव्हती तशी. ही आता विकृत केलेली आहे. आमच्या जयंतीवर काही राजकारणी लोकांनी कब्जा केलेला आहे. लक्षात घ्या. आपण राजकीय लोकांकडून पैसे आणतो आणि मग त्यांना माईक देतो, तिथं विचारधारा राहत नाही. आधीच्या काळामध्ये आदिमाई बघा काय होतं, दुपारीच जयंती निघत होती. कशी निघत होती जयंती? आमच्या वेळी दुपारीच निघत होती. आम्हाला आवडत होती ते दुपारी, उन्हातानात राहावं तरी चालते, कारण बाबासाहेब आयुष्यभर उन्हातच राहिले. हे बुद्ध आणि बोधिसत्व हे लोक एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जन्म घेतात, उन्हाळ्यातच. मग त्यांच्यासाठी आपण एक दिवस उन्हीमध्ये चालू शकत नाही का? आधीच्या जयंतीचं स्वरूप बघा कसं होतं. आधीच्या जयंतीचं स्वरूप दुपारीच निघायची जयंती, उन्हातानात निघायची. पण या लोकांनी बदल केला, कारण हे रात्रीचे काळे कावळे. कारण बघा लक्षात घ्या, मग दिवसभर आता जयंतीचं स्वरूप कसं झालेलं आहे,
दिवसभर काहीच करायचं नसते. सकाळी वंदना होत नाही, ना भाषण होत, ना विचारधारा होत, ना बाबासाहेबांचा जन्म, ना बाबासाहेबांचं कार्य सांगितलं जात. नीट लक्ष द्या. तर काय सांगितलं तर म्हणजे दिवसभर तयारीच करत राहते आमची बाई. दिवसभर तयारी करत राहते. म्हणजे 14 एप्रिलचा दिवस उजाडला का दिवसभर काहीच नसते बिहारामध्ये, कुठले प्रोग्राम नसतात आणि संध्याकाळसाठी अख्खा दिवस तयारी करायला लागतो आणि संध्याकाळला जयंती होते. कायची जयंती ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. लक्षात घ्या, डीजेची. मग सांगा तिकून आल्याच्या नंतर 12 वाजेपर्यंत नाचतात. सांगा मग तिथे काही भाषण होते? जसे आता इथे विचारधारा मांडली, काय विचारधारा होते? लहान लहान मुलांना भाषण शिकवल्या जातात, सांगितल्या जातात, त्यांचं जीवन कार्य सांगितलं जातं नाही. आणि म्हणून आजकाल जे भीम जयंतीचं जे स्वरूप झालेलं आहे, आपण जर लक्षात घेतलं तर या भीम जयंतीमध्ये आज सगळीच तरुण पिढी, लहान मुलं सुद्धा त्याच पद्धतीनं जयंतीचं स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजे लहान मुलांना आम्ही श्रामणेर शिबिराकडे वळवायला पाहिजे, पंचशिलाकडे बुद्ध विहाराकडे वळवायला पाहिजे, त्याला तिवार पंचांग प्रणाम कसं करायचं हे शिकवायला पाहिजे. पण आमची जी आधीचीच तरुण पिढी आहे, हे त्याला फक्त डीजेवर कसं नाचा लागते यालाच बाबासाहेबांचं कार्य म्हणतात. म्हणून ते मग अशी जी मुलं आहेत जे डीजेच्या आहारी गेलेली आहे, दारूच्या आहारी गेलेली आहे, यालाच बाबासाहेबांचं कार्य मानतात ते. आणि मग ते श्रामणेर शिबिरामध्ये येत नाही. आज जे विहारामध्ये तुम्हाला चित्र दिसत नाही तर हे त्याच्यामुळेच आहे, कारण तरुण पिढीला जे सांगणारी जी लोक होती ती लोकच आता गायब झालेली आहे. कारण आई वडील जसे असतील तसे मुलं राहतात. आणि अनेक वक्त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे कधी कधी की आपण म्हणतो मी आता आल्याच्या नंतर, मला तर काही संतान नाही आहे, पण वक्त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो बुद्धविहारात तरुण मुलगा नाही, धम्म परिषदमध्ये तरुण मुलगा नाही, तर कमीत कमी वक्त्यांनी आपल्या सोबत एक मुलगा घेऊन यायचा. कोणाचा? आपलाच मुलगा ना आपलीच मुलगी आहे का नाही? खूप मोठे मोठे भाषण करतात ना प्रबोधनकार वगैरे, म्हणतात ना सम्राट अशोकाने मुलगा दान केला. तू कधी आणशील? म्हणजे तुझा मुलगा ट्युशनला एक्स्ट्रा क्लासेस आहे का नाही? गरीबाचे लेकरं येतील का? कोणत्या लेकरांनी यायला पाहिजे? ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी कमीत कमी रविवार दिवस द्यायला पाहिजे. आता जे लोक मजुरीला जातात ग्रामीण भागात, ते लोक वेळ देतील का? मग कोणत्या लोकांनी धोका दिलाय बाबासाहेबांना? शिकल्या असतात लोकांना. इथं बसलेल्या प्रत्येक बाईनं काहीच गरज नाही, तरुण मुलं नाही, तरुण मुली नाही असं म्हणण्यापेक्षा आपलीच मुलगी ना आपलाच मुलगा, बरोबर आहे का नाही? हे जर आपण आणलं, आपल्या घरापासून जर त्याला प्रारंभ केला तर नक्कीच धम्म पुढे जाऊ शकतो. लक्षात घ्या. आज या ठिकाणी येत असताना हे आर्णी परिसर, मी त्याचा भौगोलिक इतिहास सांगतो थांबतो. हे आर्णी परिसर हे अरुणावती नदी आहे मागच्या मागे. हा यवतमाळ जिल्हा, याला बेरावर प्रांत म्हणायचे. कोणता प्रांत? बेरावर प्रांत. आणि ही आर्णी नगरी सातवाहन नगरी आहे. सातवाहन नगरी आहे आर्णी नगरी. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. आणि ते ठिकाण म्हणजे आताच अलीकडे गेल्या वर्षीला बाभुळगाव तालुक्यामध्ये, कोणता तालुका? बाभुळगाव तालुक्यामध्ये मौर्य काळातील आणि सातवाहन नागराजी बौद्ध काळातील स्तूप अवशेष लागलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे बाभुळगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे पाचखेड. छोटीशी नदी आहे तिथे, चंद्रभागा नावाची नदी. बघा त्याचं नाव आहे किती मस्त आहे, पाचखेड. पाच म्हणजे काय? पंचशील. म्हणजे गेल्याच वर्षी म्हणजे त्या ठिकाणी सातवाहन आणि मौर्य काळातील स्तूपांचे अवशेष लागलेले आहेत. त्या गावात संपूर्ण पांढरी माती, म्हणजे मोठं नगर होतं त्या काळामध्ये. या यवतमाळ जिल्ह्यामधलं अत्यंत महत्वाचं ठिकाण वणी तालुका. या वणी तालुक्यामध्ये 2 ठिकाणं प्रामुख्याने महत्वाची आहेत. ती बौद्ध धम्म नगर होते. या वणी तालुक्यामध्ये 2 ठिकाणं. एक ठिकाण वणी तालुक्यातलं एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे कायर. या कायर गावामध्ये सातवाहन आणि मौर्य काळातील स्तूपांचे, बुद्ध विहारांचे अवशेष प्राप्त झालेले आहेत. तिथे सिक्के प्राप्त झालेले आहेत. याच वणी तालुक्यामध्ये मंदार नावाचं एक छोटंसं गाव आहे, मंदार. या मंदार नावाच्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा सातवाहन जे नागराजे आहे, सातवाहन नागराजे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे. सातवाहनांच्याच काळामध्ये तिथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व अजंठा वेरूळ ह्या सर्व बौद्ध लेण्यांचं खोदकाम झालं. लक्षात घ्या.
तर या सातवाहन राजे आणि सातवाहन राजांच्याच कालखंडामध्ये महाक्षत्रप नावाचे एक राजवंश होतं. त्यांनीही सातवाहनांच्या काळामध्ये या बौद्ध लेण्यांमध्ये योगदान आहे त्यांचं. तर जे महाक्षत्रप आणि सातवाहन आणि वाकाटक या तीनही बौद्ध नागवंशी राजांचे अवशेष, विहार, स्तूपांचे भग्नावशेष, सिक्के त्या वणीपाच्या मंदार आणि या गावी ते प्राप्त झालेले आहेत. ते धम्मनगर होते. या वणीचा परिसर जर सोडला आपण तर लगेच तिकडे चंद्रपूर लागते. वणी पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेलं चंदनखेडा गाव. आता ते वणी यवतमाळ आणि चंद्रपूरच्या सीमेवर आहे, पण वणी पासून 30 किलोमीटर आहे. ते गाव आहे चंदनखेडा. तिथेही म्हणजे सातवाहन आणि सम्राट अशोकाच्या म्हणजे सातवाहनांचे काही सिक्के आणि सातवाहन काळातील सीताबर्डी नावाचा एक छोटा डोंगर आहे चंदनखेड्याला. म्हणजे ते बघा, वणी तालुक्यामध्ये ते कायर आणि मंदार, त्याला सीमेवर असलेलं चंदनखेडा आणि हे देवगावच्या जवळपास म्हणजे बाभुळगावच्या बाजूला असलेलं पाचखेड नावाचं ठिकाण. आणि हे आर्णी जे ठिकाण आहे हे सातवाहन नगर आहे अरुणावती नदीच्या काठावर. आणि या यवतमाळ जिल्ह्यामधलं अत्यंत प्रशंसनीय ठिकाण म्हणजे कळंब नावाचं ठिकाण. आता या कळंबला एक रस्त्याने येत असताना कळंबला एक नदी लागते. कळंबला ती कोरडी नदी असते, विशेष काही इथे दुष्काळग्रस्त एरिया आहे. तर ही कळंब नगरी वाकाटकांचे काळातील एक नगर आहे. वाकाटकांच्या अनेक नगर आहेत, पण कळंब हे नगर विशेष महत्वाचं आहे. आता हे कळंब जे ठिकाण आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जातं की कापसाचा शोध यवतमाळ मध्ये लागला आणि त्याचं गाव कळंब सांगितलं जातं. हे खरंही आहे. पांढरं सोनं ज्याला म्हटलं जातं, जे सोनं, हे जे पिवळं सोनं आहे, हे पिवळं सोनं तुमच्या शरीराची सुंदरता वाढवतं आणि हे पांढरं सोनं तुमची इज्जत राखत असते. म्हणून या पांढऱ्या सोन्याचा जो जिल्हा आहे हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. आणि हे कळंब जे शहर आहे वाकाटक काळातील नगर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ते जे कळंब शहर आहे ते चक्रावती नदीच्या काठावर आहे. नद आहे ती चक्रावती. जशी आर्णी हे अरुणावतीच्या नदीच्या काठावर आहे, तसं ते कळंब चक्रावती नदीच्या काठावर आहे. तुम्हाला माहित आहे चक्रावती किंवा चक्रवर्ती हे विशेषण बुद्धाचं विशेषण आहे. चक्रावती नदी हे चक्रवर्ती बुद्धाचं चक्रवर्ती सिंहनाथ सुत्त आहे. बुद्धाचं चक्रवर्ती सिंहनाथ सुत्त. तर लक्षात घ्या, हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे मनदेवाचं जे प्राचीन विहार आहे ते वज्रयानी बुद्धिस्ट विहार आहे. जसं बोधिसत्व मंजुश्री म्हणतो आपण. जसं नागपूरला जर गेलं तर आपण तिथं मनसर नावाचं बौद्ध विद्यापीठ आहे, मनसर. तर त्याचप्रमाणे मनदेव आहे. मनदेव मध्ये ते वज्रयानी ट्रेडिशनलचं बुद्ध विहार आहे. ते तुम्हाला बौद्धांच्या शिल्पकला दिसते. मनदेव म्हणजे काय, हे वज्रयानी ट्रेडिशनल म्हणजे जे बौद्ध धर्माची एक शाखा आहे वज्रयानी पंथ महायानांच्या नंतर. तर ते बोधिसत्व मंजुश्री एक संकल्पना आहे. बोधिसत्व मंजुश्रीच ते मनदेव ते ठिकाण आहे, लक्षात घ्या. तर हा मी तुम्हाला यवतमाळचा हा भौगोलिक सांस्कृतिक इतिहास सांगितला. आर्णीला एक गाव आहे बोधगव्हाण नावाचं एक खेडा आहे. हे बोधगव्हाण काय आहे, ते बोधगयाचाच अपभ्रंश आहे ना. बोधगव्हाण मी गेलेला आहे. बोध जिथं सम्यक संबोधी, बोध म्हणजे काय ज्ञान. तर हा यवतमाळ परिसर बेरार प्रांत होता, बेरार प्रांत. आणि इथे सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट आणि मौर्य घराण्यांची सत्ता होती, लक्षात घ्या. बेरार प्रांत. योगायोग असा आहे की बाबासाहेब या यवतमाळ मध्ये येऊ शकले नाही. बाबासाहेब महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आले, फक्त बीड आणि यवतमाळ. बीड हे शहर चंपावती नदीच्या काठावर आहे. प्राचीन नाव बीडचं चंपावती आहे. बिंदुसरा नदीच्या काठावर आहे आणि चंपावती हे त्याचं प्राचीन नाव आहे बीडचं. बाबासाहेब का यवतमाळला येऊ शकले नाही येऊ शकले ना बाबासाहेब. म्हणजे आताच समजायला येतं, बाबासाहेब वर्धेला दोनदा आले, सेवाग्रामला आले, अमरावतीला दोनदा आले, लक्षात घ्या. कधी कधी असं वाटतं की बीड म्हणजे त्यावेळेचे उपासकही कसे असतील, आता जसे आहेत तसेच असतील ना.
बाबासाहेब धुळेला गेले, नंदुरबारला गेले, जळगावला गेले, गोंदियाला गेले, भंडाऱ्याला गेले, तिकडे मला वाटते चंद्रपूरलाही गेले दीक्षेच्या वेळी. पण कल्पना नाही, हे सत्य वाटतं की तेव्हाच्या वेळी लोक तसेच होते या यवतमाळ जिल्ह्यातले ना, आता तसेच आहे. म्हणजे बाबासाहेबांना यवतमाळमध्ये बोलावलं पाहिजे, त्यांची सभा घेतली पाहिजे, साहेबांचं काहीतरी ऐकलं पाहिजे. हे तेव्हाही लोकांमध्ये ते नव्हतं ना, आताही नाही आहे असं तरी मला वाटतं. म्हणून बाबासाहेबांचे तुम्ही खूप वंचित लोक राहिले की बाबासाहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाही आले. येऊही शकत होते. आता त्याला कारण एक होतं की ट्रेन नव्हती, आता होऊन राहिली ट्रेन, बरोबर ना. पण बाबासाहेबांच्या विषयी जर लोकांना काही जरी अगाध श्रद्धा असते तर नक्कीच बाबासाहेबांना गाडी करून काही ना काही, म्हणजे बाबासाहेब पुलगाव पर्यंत आले पण इथपर्यंत आले नाही ना. आजही मला ती परिस्थिती दिसत आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या, हा आर्णी परिसर संत सेवालाल महाराजांचा परिसर आहे. धनगर बंजारा समाज म्हणतो आपण त्याला. धनगर म्हणजे काय? ज्यांच्याकडे धनाचं आगर आहे त्याला धनगर म्हणतात. लक्षात घ्या. आणि हे धनगर बांधव पाल कुळातील लोक आहेत. पाल राजे होऊन गेले ना, बौद्ध राजे. पाल म्हणजे पाल घराण्याचा राजाच गोपाल राजा आहे. गोपाल, लक्षात घ्या. हे पाल घराण्याचे संबंधित हे धनगर लोक आहेत. संत सेवालाल महाराज, लक्षात घ्या. संत सेवालाल महाराजांनी काय सांगितलंय तेच सांगितलंय ना. बुद्धाचं कालाम सुद्धा सांगितलंय, अत्तदीप भवचा मार्ग त्यांच्या भाषेमध्ये सांगितलाय. कसा? संत सेवालाल महाराजांनी. बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून ऐकू नका, धर्मग्रंथात हे जे वगैरे परंपरेनं रूढीनं चालत आले. तर संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या भाषेत सांगितलं. काय सांगितलं? तम सोता आपने जीवनेम दिवा लगा सको छो, कोई केती कम छेने, भजो मत पूजो मत, कोई केती कम छेने, भजनेम वेळ घालपेक्षा करणी करेल सिको, मारी सिकवडी पर ध्यान दीजो, जानजो छानजो पचच माझो. म्हणजे तम स्वता म्हणजे तुम्ही स्वतःचा काय बना? दिवा बना. भजनम वेळ घालपेक्षा म्हणजे भजना पूजनात वेळ घालण्यापेक्षा चांगले कर्म करा. भजन पूजन काय करता? चांगले कर्म करा, पुण्य कर्म करा, म्हणजे बुद्धाच्या भाषेत कुशल कर्म करा, है की नाही. म्हणजे तम स्वतः आपले जीवन करणी करेल सिको, मारी शिकवणी पर ध्यान दीजो. मारी शिकवणी पर म्हणजे माझ्या शिकवणीवर ध्यान दीजो म्हणजे लक्ष दे. जानजो छानजो पचच माझो म्हणजे जाणून घे. छाननी म्हणजे काय? छाननी समज. छानजो म्हणजे छानून घे, तर्कावर. आणि पचच मानजो, पचच म्हणजे तवाच प्रत्यक्ष रूपानं आपण म्हणतो ना पच्चतम वेदितप्पो, प्रत्यक्ष प्रमाणाने. लक्षात घ्या. समज तुम्हाला हे संत सेवालाल महाराज कोण आहे? हे संत सेवालाल महाराज गहडवाल वंश. बोधगयेची एक राणी होती कुमारदेवी. बोधगयामध्ये तिचा जन्म झाला, उर्वेलाला. आता उर्वेला लोक म्हणतात बोधगया हे अलीकडचं नाव आहे, त्याचं प्राचीन नाव उर्वेला आहे. उर्वेलाच्या जंगलामध्ये ते 6 वर्ष तपश्चर्या केली. उर्वेला वनातलीच ती सुजाता जी खीरदान करते, उद्याला ती पौर्णिमा आहे, चैत्र पौर्णिमा. आणि उर्वेलाच हे जे ठिकाण आहे, ज्या उर्वेला ते बोधगया नव्हतं, उर्वेलाच्याच ठिकाणी त्या निरंजना नदीच्या काठी त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. कोणी? सिद्धार्थ गौतमाने. 40 दिवसात बाबासाहेबांना 40 दिवसात त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. कोणी? सिद्धार्थ गौतमाने. 40 दिवस पुरेल इतके अन्न गोळा केले. हे 40 दिवस इतके महत्वाचे. मी कालही तोच विषय घेतला. तथागत भगवान बुद्धांचे 20 सेत सुदंतो. भगवान बुद्धांचे 40दा नरसिंह गाथामध्ये उल्लेख आहे. भगवंताचे 40 कम्मठ्ठाण आहे, लक्षात घ्या. आणि 40 दिवसामध्ये त्यांनी बुद्धत्व हासिल केलं, पराकाष्ठा लावली. समजलं? नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणवादी लोकांनी हा 40 दिवसाचं सुतक पाळणं चालू केलं आहे ना. बुद्धांनी धर्मामध्ये बाबासाहेबांना 40 दिवसामध्ये त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाले. पण प्रतिक्रांतीवाद्यांनी हा 40 आकडा बुद्धाचा पकडून, लक्षात घ्या, काय केलं? 40 दिवसाचं सुतक पाळणं चालू केलं. आता आमच्याही बौद्ध समाजाच्या बाया, लक्षात घ्या, 1.25 महिना पकडतात माणूस मेला का, मग आम्हाला बोलावतात. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, ते सुतक पाळणंच झालं आहे, त्याला सुतकच म्हणतात. लक्षात घ्या. आणि काही बायाने तर 40 दिवसाची फुलवात चालू केली आहे तुपाची. वित्तू बाबा बघा, लक्षात घ्या.
आपल्या महाराष्ट्रामध्ये 40गाव नावाचा तालुका आहे. बाबासाहेब गेले होते. तर ते काय 40गाव आहे का? हेच ते बुद्धाच्या खानाखुणा आपल्याला दिसतात. लक्षात घ्या. म्हणून हे जे आपण आपल्या जीवनामध्ये जो इतिहास आहे, इतिहासाला खूप महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. हा इतिहास जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही, त्याची माहिती करून घेणार नाही, तोपर्यंत आपण इतिहासही निर्माण करू शकणार नाही. लक्षात घ्या जीवनामध्ये. म्हणून हा इतिहास बाबासाहेबांनी बिनानच सांगितलं नाही, जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. बाबासाहेब असंही म्हणतात की इतिहास 2 कारणांनी लक्षात ठेवायचा असतो. इतिहास एक माणसाला स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो आणि सावधगिरीचा इशाराही करतो. म्हणून बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाचा इतिहास ढुंडाळून काढला. लक्षात घ्या. आज जर तशी परिस्थिती आली तर 56 पायऱ्यांवाले लोक आहे का आपल्या समाजामध्ये? आहे का 56 पायऱ्यावर? या विहाराचं नाव खूप मस्त ठेवलं, उर्वेला. हे उर्वेला वन बुद्धासाठी निरंजना नदीच्या काठी ते जंगलच होतं. आता जे लोक म्हणतात ना आमचं तिथं महाबोधी महाविहारामध्ये हा देव होता, शिवलिंग होता, अरे ते जंगल होतं. आता आजच्या सारखं ते बुद्धगया शहर होतं का? बुद्धाने जेव्हा सम्यक संबोधित ते उर्वेला वन होतं, ते जिथं 6 वर्ष तपश्चर्या तो ठिकाण, सुजाताचं गाव, हे सगळा परिसर उर्वेला वन म्हणून ओळखला जातो. हे बोधगया नाव नव्हतं, शहरही नव्हतं. त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली म्हणून ते बोधगया झालं. पण त्याचं नाव काय आहे? उर्वेला वन. काय नाव आहे? या विहाराचं नाव उर्वेला वन ठेवलं आहे. उर्वेला बुद्ध विहार ठेवलं. म्हणजे किती आता उर्वेला बुद्ध विहार म्हणजे काय? हेच काय महाबोधी महाविहाराचा. महाबोधी महाविहार जे तुम्हाला उभं दिसतं, वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा, हे कुठे आहे? आत्ताही त्याचं प्राचीन नाव उर्वेला आहे. सम्राट अशोकाने त्याला 10व्या शिलालेखमध्ये संबोधी स्थळ म्हटलेलं आहे आणि आता त्याला बोधगया म्हणतात. लक्षात घ्या. बुद्धगया म्हणून आहे, बोधगया. लक्षात घ्या. पण जुनं नाव उर्वेलाच आहे. लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये धम्माला प्रथम प्राधान्य द्या. जगामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं काम कोणतं असेल असं जर कोणी विचारलं तर माझ्या जीवनामध्ये धम्म हे प्रथम आहे. लक्षात घ्या. धम्माला प्रथम प्राधान्य. आणि म्हणून आज जीवनामध्ये जी परिस्थिती आहे, धम्म विहार ओसाड पडत चाललेली आहे. आता विहार पहा तुम्हाला 14 एप्रिलला कसं दिसेल. आता पहा कसं दिसते. एकही तरंग नाही इथं, मैत्रीचे नाही. कारण जिथं विहारात लोकच येणार नाही तर विहाराला झाडू कोण लावते? आणि एवढं मोठं विहार मी झाडू कशी? आता जे लोक विहाराची साफसफाईच करू शकत नाही, मी इथे आल्याबरोबर मला जुने फुलं दिसले, जुने फुलं होते, त्याच्यावरच ओळखलं की इथले लोक किती जागे होते. जुने फुलं, ते जुनं फुलं माहिती आहे का? मला वाटतं एखाद्या पौर्णिमेचे असतील. कायचे फुलं होते? ते याचे चाफ्याचे फुलं होते इथं, जुने फुलं. आता कुठल्या तरी दुसऱ्या गावच्याच बायाने त्यांनी पटपट फुलं उचलले तर डेकोरेशन केलं. लक्षात घ्या. म्हणजे इथल्या बायाने असं ठरवलेलं आहे की आम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी विहार फुलं करून देतो, पण आम्ही येत नाही. असंच का नाही? विहार फुलं करून दिलं तुम्हाला. लक्षात घ्या. मग हे लोक हेच वय हे भक्त लोक. ह्या बाया माहिती का कुठं कुठं जाते? ह्या बाया मग ह्या शिखरासारख्या ह्या अशा बळी पडते. लक्षात घ्या. मग आपल्या समाजामध्ये आता या एरियामध्ये वैभवनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये नवरा बायको असेल, एक मुलगा तरी असेल. बरं दिवसभर कार्यक्रमासाठी नाही, 1:30 वाजतापासून कार्यक्रम चालू झाला तर 1:30 वाजता तर नाही बाप्पा, पण आता दिवसभर तर कार्यक्रम दिसूनच राहिला तर चला अर्धा घंटा, समजलं का? अर्धा घंटा तरी, बरं 1 घंटा जाऊ दे, पूर्ण नाही तर अर्धा घंटा 1 घंटा, पण दिवसभरही यायचं नाही. म्हणजे कल्पना करा की आता बुद्ध धम्म संघाविषयी, बाबासाहेबांविषयी लोकांमधली श्रद्धा कशी कमी झालेली आहे का नाही? श्रद्धा कमी झालेली आहे, दिवसेंदिवस ते वाढत आहे. आणि याच म्हणजे आता मला सांगा, ह्या घरचे जे स्त्री पुरुष जर येत नाही तर त्यांच्या मुलांना काय श्रद्धा राहील का? तर जे आले नाही तर त्यांच्या मुलींना काय श्रद्धा राहील? माझे आई वडील नाही जात तर मग मी जात नाही, हीच परिस्थिती राहणार आहे का नाही? म्हणजे उद्याला एक चित्र तुम्हाला हेच दिसणार आहे. पण याची सुरुवात कोण केलेली आहे? आई वडिलांनीच केलेली आहे. लक्षात घ्या. म्हणून हे विहाराला महत्व नाही.
विहाराला महत्व नाही, तुम्ही किती मोठं बांधलं त्याला महत्व नाही, विहार लहान असलं तरी चालते, पण ते स्वच्छ असलं पाहिजे, तिथं वंदना झाली पाहिजे, दर रविवारी धम्म वर्ग झाला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तिथे 3 महिने ग्रंथपठण झाला पाहिजे. आणि पहिली गोष्ट लक्षात घ्या, बुद्धाच्या वेळी सम्राट समुद्रगुप्त काळापासून तर सम्राट अशोकाच्या पासून तर गुप्त काळापर्यंत पाल राजांपर्यंत बुद्ध विहार नालंदा विद्यापीठामध्ये 90 लाख ग्रंथ होते. 6 महिने ग्रंथ जाळले. ते 90 लाख ग्रंथ जाळून होळी साजरी केली. लक्षात घ्या, ते मी सांगणार नाही. नालंदा विद्यापीठ म्हणणं चुकीचं आहे. नालंदा विद्यापीठ नव्हतं. नालंदा हे तसं सारीपुत्ताचं जन्मगाव, तिथंच घर होतं. बुद्धाच्या आधी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तर तिथं सारीपुत्ताच्या स्मरणार्थ त्यांच्या अस्थि धातूवर तिथे स्तूप भगवान बुद्धांच्या आदेशानुसार झाला. सारीपुत्ताच्या घराची ती निशाणी राहावी स्मरणार्थ म्हणून सम्राट अशोकाने तिथे सारीपुत्ताच्या शारीरिक धातूवर स्तूप उभारला. बघा, ते सारीपुत्ताचं नालंदा हे जन्मगाव आहे. तुम्हाला नालंदा विद्यापीठ दिसते ना, ते सारीपुत्ताच्या घराचा परिसर आहे. सारीपुत्ताच्या घराच्या स्मरणार्थ तिथं म्हणजे सारीपुत्ताने व्यक्त केलं होतं, जिथे माझा जन्म झालाय तिथे मला परिनिर्वाण करायचं. बरोबर आहे ना? मग सारीपुत्ताचं जन्मगाव कोणतं आहे? नालंदा. मग त्या नालंदाच्या ठिकाणी बघा काय झालं. सम्राट अशोकाने सुरुवात केली आणि नंतर तिथं लिहिलेलं आहे, तुम्ही नालंदाला संग्रहालय आहे, त्यात जागतिक वर्ल्ड झालेला आहे नालंदा विद्यापीठ. तर तिथं संग्रहालयामध्ये जायचं, तिथे एक टेराकोटा म्हणजे मातीचा एक शिक्का सापडलेला आहे, गोल 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 मातीचा शिक्का. आणि त्या मातीच्या शिक्क्यावर पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये लिहिलेलं आहे, सिरी नालंदा महाविहार असं लिहिलेलं आहे. तिथे लिहून आहे त्या सिक्क्यावर पाली प्राकृत मध्ये उत्खननामध्ये सापडलेलं आहे, तिथंच नालंदा. त्याच्यावर काय लिहून आहे? सिरी नालंदा महाविहार. सांगा, विद्यापीठ आहे का ते? सिरी नालंदा महाविहार आहे. त्याच्या अगोदर ते काय आहे? सारीपुत्ताचं घर आहे. 10,000 भिक्खू एकाच वेळी तिथे शिकत होते. 2,500 शिकवायला होते. तिथे शून्यागार होते, शून्यागार. आणि संथागार हा शब्द ऐकला असेल तुम्ही, संथागार. बघा, स्तूपांची रचना कशी असते. हे स्तूप कल्पना कोणाची वय? बुद्धाची नाही काय स्तूप कल्पना. बुद्धाच्या काळामध्ये महापरिनिर्वाण स्तूप चैत्य स्तूप गोल गोल असते ना. हे शून्याचे जनक बुद्ध आहे, तुम्हाला आर्यभट सांगतात. शून्य म्हणजे शाक्यांच्या जिथं सभा भरायच्या त्याला संथागार म्हणायचे. गार म्हणजे गृह. आणि जिथं भिक्खू लोक सातबाईच्या गोल गोल रूम मध्ये राहते, गोल रूम म्हणजे शून्यासारखी गोल रूम, त्याला शून्यागार म्हणायचे. समजलं? 10 श्राम्य प्रश्नामध्ये 1 ते 10 पर्यंत फाडे जे आहे हे बुद्धाचं आहे. अंकगणित, बीजगणित, भूगोल, खगोल, भूमिती सगळं बुद्धांची देण आहे. लक्षात घ्या, काहीच सुटलं नाही. म्हणतं बुद्धाला सर्वोच्च ज्ञानी म्हणतात ना, लक्षात घ्या आपल्या याच्यामध्ये. म्हणून हे शून्यागार तिथं नालंदाला होते. मी तुम्हाला असं का सांगावं, आता इथं नालंदा भरणे नावाचे ते गृहस्थ आहे म्हणून मला ते आठवलं, पण मला काही दिसले नाही. ते मी नाव खूप मोठं ऐकलं होतं, पण नाव मोठं लक्षण खोटं. तर नालंदा हे सिरी महाविहार होतं. काय होतं? सिरी नालंदा महाविहारे असं नाव होतं. म्हणजे विहाराची विद्यापीठ झाली. काय झाली? बुद्ध विहाराची विद्यापीठ झाली. लक्षात घ्या. आता बुद्ध विहाराची काय झाली? मंगल कार्यालय झाली. बचत गटाच्या मीटिंग, राजकीय लोकांच्या मीटिंग, कोणाच्या घरी पाहुणे आले तर जानोसा. बघा, या भारत देशामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, मोगलमारी, तेल्हारा सारखी कितीतरी पूर्ण जम्बूद्वीपामध्ये विद्यापीठ हे विहारच होती. हे विहारच महाविहार झाली. हे महाविहारच विद्यापीठ झाले आणि जगातले भिक्खू लोक तिथं शिकायला यायचे. जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कोणामुळे झाला? बुद्ध विहारातूनच जगभर धम्माचा प्रचार. हे बुद्ध विहार हॉस्पिटलही होती. हे बुद्ध विहार केवळ ध्यानाचीच केंद्र नव्हती, ते विद्यापीठही होते. बुद्ध विहाराची विद्यापीठ झाली मोठी मोठी आणि जगातले लोक शिकायला यायचे. या बुद्ध विहाराचीच विद्यापीठ झाली. नालंदा हे बुद्ध विहारच होतं. ते महाविहार झालं, नंतर ते विद्यापीठ झालं, जागतिक विद्यापीठ झालं आणि जगातले भिक्खू लोक शिकायला यायचे. या बुद्ध विहाराचं योगदान बघा की जगात बुद्धाचा धम्म नेला. समजलं तुम्हाला?
आता बुद्ध विहार कशी झाली, जयंतीचे फक्त सोहळे, लक्षात घ्या. मग ते नालंदा विद्यापीठापाशी होतं काय? नालंदा विद्यापीठ जगामधली पहिल्या लायब्रऱ्या बौद्ध भिक्खूंनी सुरू केल्या. जगातले विद्यापीठ हे कोणी सुरू केले? बुद्धाने, अशोकाने. लक्षात घ्या, आलं का लक्षात तुम्हाला? आणि लायब्रऱ्या जे वाचनालय म्हणतो ना आपण, म्हणून बाबासाहेब म्हणतात गाव तिथे बुद्ध विहार असलं पाहिजे, त्याच्या बाजूला लायब्रऱ्या असल्या पाहिजे. कोणाची संकल्पना? नालंदा. हेच बाबासाहेबांना भारतीय बौद्ध महासभेच्या 10 उद्दिष्टांमध्ये आणि ते ब्लूप्रिंट मध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय. म्हणजे बुद्ध विहाराच्या बाजूला काय असलं पाहिजे? लायब्ररी. मी 5 मिनिटांमध्ये संपवतो. मग तिथे 90 लाख ग्रंथ होते. बाबासाहेबांनी एकच ग्रंथ जाळला, मनुस्मृती महाडला, एकच ग्रंथ जाळला. तर ही 90 लाखाची ग्रंथ नालंदा विद्यापीठामध्ये होते. 3 मोठ्या लायब्रऱ्या होत्या, लक्षात घ्या, आणि ते जाळण्यात आले. 6 महिने जळलं. मग आपल्या बाजूला नालंदा विद्यापीठाच्या बाजूला झालेले जे वाचनालय आहे, जगातल्या पहिल्या लायब्रऱ्या वाचनालय कुठं होत्या? नालंदाला. सर्वच विषयाचं नॉलेज तिथं होतं. नालंदामध्येच काय होतं? लायब्रऱ्या होत्या मोठ्या मोठ्या. 6 महिने जळत राहिल्या. 90 लाख पुस्तक. नालंदा विद्यापीठ जाळून त्यांनी होळी सुरू केली. महाबोधी बुद्धगयेचं जे झाड आहे ते 5वी शाखा आहे. श्रीलंकेमधून आणलेले सर अलेक्झांडर कनिंगम, ते जाळून त्यांनी होळी साजरी केली. लक्षात घ्या. मौर्य घराण्याचा संत तुकाराम मोरे यांच्या गाथा बुडवून त्यांचे तुकडे करून इंद्रायणी नदीने फेकून दिले. हत्येचा दिवस होळी. आणि बुद्धभूषणकार संभाजी महाराजांची हत्या केली. जे बुद्धभूषण कशावर आधारित आहे? राजाला प्रजेसोबत कसा व्यवहार करावा. राजा भवतु धम्मिको. बुद्धाने जो राजे महाराजांना उपदेश केला आणि त्यांनी धम्मशासन निर्माण केलं होतं बुद्धाच्या वेळी, आणि अशोकाने सुद्धा मोगली कुततीसांना जसा सम्राट अशोकाला धम्म सांगितलं आणि त्यांनी धम्मानुशासन निर्माण केलं होतं, तोच उपदेश वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. काय आहे त्याच्यामध्ये? बुद्धभूषण ग्रंथ म्हणजे ऊटदंत सुत्त, नगरोपम सुत्त, अभयराजकुमार सुत्त, हे महाविजित सुत्त, हे सगळे सुत्त त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये या बुद्ध विहाराची कशी बौद्ध विद्यापीठ झाली आणि जगभर बुद्धाचा धम्म नेला. आज मात्र विहार ओसाड पडत चाललेली आहे आणि भक्त लोकांचं ते ठिकाण झालेलं आहे. भक्त लोक आता कधी येतील? 14 एप्रिलला भक्त लोक येते. फक्त भक्त लोकांना काहीच घेणं देणं नसते. पूजा करायची असते, विचाराशी काही घेणं देणं नसते. म्हणून आता जे माझ्या समोर बसलेले आहे हे अनुयायी आहे. समजता? ज्यांना कवालीमध्ये इंटरेस्ट आहे, रात्रभर परित्राणात बसतील नाही. भगवान बुद्धाचे सुत्त तुम्हाला समजत नाही, परित्राणावर टीका करतात आमचे तरुण पोरं, बायाही टीका करतात. अरे लक्षात घ्या, परित्राण पाठ तुम्हाला समजत नाही हा तुमचा दोष. तुम्ही पाली भाषा शिका ना, मग तुम्हाला तेही समजते. सूत्रपठणाचं याच्यावर हे करणं म्हणजे आपल्या वाणीचे दोष आहे. म्हणजे आपण रात्रभर परित्त पाठात बसत नाही, प्रवचनात बसत नाही धम्म परिषदला, पण रात्रभर मात्र कव्वालीमध्ये बसतो. लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये बायांचाही सहभाग जास्त आहे. लक्षात घ्या. बाया नट्टापट्टा करू, नट्टापट्टा करणारी, सिंगार साज करणारी ती काही उपासिका असते? कुठं गेला आमचं नच्च गीत वादित विसुक माला गंध? लक्षात घ्या. जी खरी बौद्ध उपासक उपासिका असते तिचं जीवन साधारण असते. तिचा भडक मेकअप नसतो, तिचं काहीच नसते, एकदम सिंपल राहते. आणि भगवान बुद्धाने साधारण राहायलाच सांगितलेलं आहे. असं भडक बुडक नाही, नाकात कानात असं तसं, सिंपल. लक्षात घ्या. आणि म्हणून हे साधारण जीवनच आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारलं पाहिजे. तर लोकांना गरमीचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो, आणि त्या विहारात पंखे नाही, आपल्या घरामध्ये कूलर आहे, तर कोणासाठी? आता ते लोक झोपून आहेत. म्हणून असं म्हणतात झोपलेल्यांना जागा करता येते, पण झोपी गेलेल्यांना, झोपीचं सोंग घेतलेल्यांना जागा करता येत नाही. मग आता या लोकांनी झोपीचं सोंग घेतलं का? झोपलेलं आहे, सोंग घेतलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी ठरवलं दिवसभरातून अर्धा तास तरी जायचं नाही, 1 घंटा तरी जायचं नाही जायचं. मग सांगा आपला धम्म पुढे जाईल का? मग बाबासाहेबाचा धम्म बुडवणारे लोक कोणते होय? कोणते होय? हेच ते लोक आहेत. अशा रोगी लोकांपासून दूर राहा तुम्ही तरी. जे लोक म्हणतात ना, हे लोक कोणते होय? मला काय करायचं त्या भंतेरीचं, मला काय करायचं त्या बुद्ध विहाराचं, माझं घर बरं, माझं दार बरं, माझं घर बरं दार बरं, असं म्हणणारे लोक हेच लोक येते. बाबासाहेबांनी म्हटलं आहे, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया.
तर हे मस्त माडीमध्ये गाडीमध्ये काही लोक साडीमध्ये खुश आहे का नाही? म्हणून त्यांना जुने लोक होते ते उन्हातानामध्ये काम करत होते. आता लोकांना त्या बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव राहिलेली नाही. बाबासाहेबांच्या त्या दुधाची उपकाराची जाणीव राहिलेली नाही, म्हणून सगळं तुम्हाला चित्र दिसतं. आणि म्हणून लक्षात घ्या, हे लोक येणारा काळ खूप बिकट आहे आपल्यासाठी. रात्र काय दिवसही काय, रात्रही वैराचीच आहे. म्हणून ही लोक झोपलेली आहे, झोपीचं सोंग करून आहे. आणि या लोकांनीच बाबासाहेबांचा धम्म मागे आणलेला आहे आणि मागे आणत राहणार आहे. म्हणून लक्षात घ्या, आज या ठिकाणी मला या आमंत्रित केलं, माझं तुम्ही धम्मदेशना श्रवण केली. या ठिकाणी मी थांबतो, सर्वांना मंगलाची कामना करतो आणि या ठिकाणी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व. सर्व उपासकांना नम्र सूचना आहे की आपण शरणत्य गाथेनंतरच इथून उठणार आहोत. तेव्हा शरणत्य गाथा होईल. माझं कुठलंही शरणस्थान नसेल. बुद्ध, धम्म आणि संघ हेच माझे शरणस्थान असेल की ज्याने माझे मंगल होईल. म्हणून आपण शरणत्य गाथा इथे घेत आहोत. आणि ज्यांना हे बंद कर. वरतून बटन आहे इकडे माझ्या